या क्षणी शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीतच आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा पवारांनी व्यक्त केलेली आहे अशी माहिती दिली आहे। तर शरद पवारांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल असंही राऊत म्हणाले। तर राऊतांना पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय। विलीनीकरण झालंय का चर्चेवरती विश्वास ठेवता येत नाही, पण या क्षणी शरद पवार किंवा त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेच हे सुद्धा नाकारता येणार नाही। त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत। ते आहेत, तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल। माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे आणि मी निवडणूक लढणार आहे। आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल। तुम्ही उभाटा गट सोडून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का की तुम्ही शरद पवार साहेबांच्या वतीने बोलतायत? पवार साहेब भारतीय जनता पार्टी एनडीए सोबत यायचा का नाही याचा निर्णय त्यांना स्वतंत्रपणे घ्यायचा आहे, परंतु तुम्ही असं सांगतायत की शरद पवार साहेब महाविकास आघाडीमध्ये आहेत, परंतु महाविकास आघाडी तरी आहे का हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं पाहिजे। महाविकास आघाडीचं अस्तित्व विधानसभेच्या निवडणुकीनंतर पूर्णपणे संपलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच अस्तित्वात नाही। निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे, आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर निवडणुका जाहीर झाल्या आहेत। महाराष्ट्रातून 7 राज्यसभेवरती खासदार जाणार आहेत, त्यापैकी एक महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकते अशी चर्चा आहे। सदस्यांचं संख्याबळ आहे, सहज होऊ शकते ना। 20 आम्ही आहोत, 10 राष्ट्रवादी, शरद पवारचे 30 आहेत, अधिक काँग्रेसचे 16 आहेत, झाले ना 46। काय आहे मुंबईत कोणी असू दे, ते सर्व तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसून त्याबद्दल निर्णय घेतील, तो माझा अधिकार नाही। ते आले तर आनंदच।